ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच ने बोलतो वचण्याती भाविका वर्ष श्राद्धानिमित्ताचे कीर्तन आहे. काय करता सेवेकरता घेतला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामधून तुकोबाराय संताचे उपकार सांगू लागलेत, कृतज्ञता व्यक्त करू लागलेत. अभंगाच्या भावार्थापूर्वी वर्षश्राद्धाचं विशेषत्व सांगून आपण अभंगाच्या भावार्थाला सुरुवात करू. वर्षश्राद्ध हे का करते, कशामुळे करावं लागतं? घरामध्ये वास्तुदोष निर्माण होणे म्हणून वर्षश्राद्ध करावं लागतं. आईवडिलाचे उपकार आहेत आपल्यावर फार मोठे म्हणून कृतज्ञता म्हणून वर्षश्राद्ध करायचं असतं. मृतात्मा एक वर्षभर दम धरतो, लक्षात ठेवा. वर्षभर काही होत नाही, पण वर्षश्राद्ध जर चुकलं तर त्या दिवशीपासून अतृप्त आत्मा त्याचा शांत बसत नाही, तो वास्तुदोष निर्माण होतो. म्हणून वर्षश्राद्ध करायचंच असतं. वर्षश्राद्ध कधीच चुकू द्यायचं नसतं, ते दिवस जाऊ द्यायचा नसतो. तो दिवसला काही जर अडथळा आला ती गोष्ट वेगळी. अडथळा आला तरी शास्त्रात सांगतं की शिवावर जायचं आणि बोंब मारायची की आज येऊ नका म्हणून, लक्षात ठेवा. नाही तर तो अतृप्त आत्मा 12 वाजता बरोबर दारात येतो. त्याला जर जेवण मिळालं नाही तर त्या ठिकाणी त्याची शांती होत नाही. त्याच्यामुळं त्रास व्हायला घरच्याला सुरुवात होती. म्हणून वर्षश्राद्ध करायचं असतं. वर्षश्राद्धाच्या दिवशी 3 क्रिया विशेषत्वानं करायच्या असतात. एक आग्नोकरण करणं, पिंडप्रदान करणं आणि अन्नदान करणं. पिंडप्रदान करावं लागतं. पिंड पाडावेच माणसाने, त्या ठिकाणी पिंडाची हायगाईच करू नये. बोलवावं एखाद्याला आणि पिंडप्रदान करावं. आग्नोकरण करणं म्हणजे घास काढणं. घास काढायचा, नंतर जेवायला सुरुवात करायची, तोपर्यंत करायचं नाही. तिसरा प्रकार आहे करण्याचा, तो म्हणजे अन्नदान करणं. आपल्याकडून घडल तेवढं, होईल तेवढं अन्नदान करावं. घडल तेवढं करावं. शास्त्र सांगतं की जर आपलं जर ऐपत असेल, आईवडिलांना आपल्याला कमवून ठेवलेलं असतं, त्याचा काही अंश भाग खर्च करायला काय हरकत नाही. म्हणून अन्नदान यथाविधी अन्नदान करावं. जर एखाद्या वेळेला आपण प्रवासात असलो, एखाद्या वेळेला काही जर अडथळा असला तर शास्त्रात सांगतं की सद्ग्रस्त पाहावा आणि त्याला जेवण्याप्रती पैसे द्यावेत. नाहीच मेळ लागला, एखाद्या वेळेला आपण कुठं आहेत प्रवासात, एक मेळ लागत नाही, अशा वेळेला गाईची पूजा करावी, गाईला चारा खाऊ घालावा. काहीच घडलं नाही तर 12 वाजेपर्यंत माणसानं जेवू नये. एरवी तरी वर्षश्राद्धाच्या दिवशी 12 वाजेपर्यंत जेवायचं नसतं, 12च्या नंतर जेवायचं असतं. 12 वाजेपर्यंत उपवास करावा त्या माणसानं वर्षश्राद्धाचे, असा विधिलिखित नियम आहे. आणि याप्रमाणे हा विधी करून वर्षश्राद्ध करायचं असतं. कीर्तन भजन तरी का करायचं असतं, त्याचं कारण आहे. शास्त्रात सांगतं की आपल्या वेळेला काही वेळेला क्रियेचा अभाव असतो, काही वेळेला सामग्रीचा अभाव असतो, काही वेळेला वेळेचा अभाव असतो. आणि अभाव हा सहन होत नाही. कर्मशास्त्र अभाव हे सहन करीत नाही. तो कमी पडणं ते मला माहीतच नाही. परिपूर्णताच करायची. आणि कर्म कमी जर पडलं, जे कर्म सद्गतीला नेतं तेच कर्म अधोगतीला नेतं. हे कर्माचं विशेषत्व आहे. एक माईक दे म्हण त्याला, अजून एक माईक दे म्हणा. नाही पडू देऊ नको ना. कर्म धर्म नव्हती सांग उन्या अंगी पतन. कर्म हे
ऊन जर पडलं तर अधोगतीला नाही तर कर्मामध्ये उणीव सहन होत नाही. ज्याप्रमाणे पदार्थ जाणून जरी तोंडात पडला, गोड जाणून जरी तोंडात पडला तर गोड लागतो, न जाणता तोंडात पडला तरी गोड लागतो. त्याप्रमाणे विस्त्यावर विठाला 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 काय सांगू लागलो गेला ना ते. हा कर्म धर्म नव्हती सांग उन्या अंगी, पण कर्मामध्ये उणीव सहन होत नाही. म्हणून त्या ठिकाणी ती उणीव पडलेली काय कर जवळ घेऊन एखाद्या वेळेला तर झालं तुम्ही झालं तर मला पण म्हणून ती कर्मामधली उणीव नामस्मरणानं नामचिंतनानं पूर्ण करायची असते. यशस्मृत्याच नामुक्त्या तपोयज्ञा क्रियादिषु न्यूनम संपूर्णतां याति सद्यो वंदे तमच्युतम. भलत्या काळी नामावळे 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 सुलभ भोळी भाविका सुलभ भोळी भाविका भलत्या काळी नामावळे भलत्या काळी नामावळे भलत्या काळी नामावळे भलत्या काळी नामावळे सुलभ भोळी भाविका सुलभ भोळी भाविका सुलभ भोळी भाविका सुलभ भोळी भाविका भलत्या काळी नामावळे भलत्या काळी नामावळे भलत्या काळी नामावळे भलत्या काळी बरं. मी नुसतं चिंतनच सांगतो, प्रमाण कमी देतो. विठाला 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 विठाला. तेव्हा त्याच्यामुळे हरिकीर्तन करते ना. काही जर कमी जास्त पडलं तर ते नामस्मरणात पूर्ण केलं जातं. म्हणून त्या ठिकाणी नामस्मरण नामचिंतन करणार. त्या तुकोबारा या भागामध्ये कृतज्ञता व्यक्त करू लागले. महाराज म्हणतात, काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविते. संताचे उपकार सांगता येण्यासारखे नाही, सांगू शकत नाही, वाणी तिचं वर्णन करू शकत नाही. काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविते. ते म्हणले निरंतर जगाला जागृत करण्याचं कार्य संतांनी केले. सृष्टीची उत्पत्ती देवानं केली आणि जगाला ज्ञान देण्याचं कार्य संतांनी केलं. विशेषत्व आहे. ते म्हणले ते जरी सहज बोलत असले तरी हा एक उपदेश आहे. सहज बोलणे हा ती उपदेश करोनी साया शिक. वेळ आली तर सायासना ते शिकविते. ते म्हणले संताचं जगताविषयी किती प्रेम असतं. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येते सांभाळ. ते म्हणजे गाईचं धेनुवेचं जेवढं त्या वत्सावर प्रेम असतं तेवढं संताचं या जगतावर प्रेम असतं. म्हणून काय द्यावे त्याशी भावे उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा. त्यांच्या चरणी जीव ठेवला तरी हा थोडाच आहे. त्यांना आपण त्यांचे त्यांच्यातून उपकारातून आपण
पूर्णता करू शकत नाहीत त्यांच्या उपकाराची, एवढे त्यांचे उपकार आहेत. म्हणून तुकोबारायांनी काय हे पद पहिल्यांदा वापरलं, काय द्यावे त्याशी, काय दिलं म्हणजे त्यांचे उपकार फिटतील. ते म्हणजे त्यांना संताला काही दिलं तरी त्यांचे उपकार फिटत नाहीत. विठाला 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 विठाला. जगतामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. एक वर्ग जगातला पहिला असा आहे तो कृतज्ञ, दुसरा वर्ग आहे कृतघ्न आणि तिसरा वर्ग आहे कृपण. जगामध्ये 3 वर्गातले लोक आहेत. पहिला कृतज्ञ, कृतघ्न आणि कृपण. कृपण माणूस त्यालाच म्हणतात की ज्याच्या हातून पैसा सुटत नाही, त्याला कृपण म्हणतात. कवडी, चुंबक, चिक्कू असे त्याला मराठी साधेसुधे शब्द. त्याला चिक्कू म्हणते त्या माणसाला. काही ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की तो माणसं कवडी चुंबक असतो, मग त्याला चिक्कू तरी काय म्हणते, चिक्कू फळाचा अपमान आहे का हे म्हणणं, चिक्कू म्हणणं त्याला म्हणजे अपमान आहे का फळाचा. ते म्हणलं नाही. त्याचं कारण असं आहे की फळ तेवढंच एक पृथ्वीवर असं आहे की ते फळ बियाला मगूज जाऊ देत नाही आणि सालपटाला मगूज जाऊ देत नाही. पिकलेला चांगला चिक्कू असावा, त्याचं जर सालपट काढलं त्याला मगूज जात नाही. त्याचं बी धुवून काढल्यावर एवढं स्वच्छ निघायचं नाही, एवढं स्वच्छ धुवून निघतं ते, त्याला मगज जात नाही. आंब्याची कोय किती जरी चोखून खाली तरी त्याला रस राहतो. बाकीच्या कोई साली जर काढल्या तर त्यांच्याकडे तरी मगूस जातं. पण चिक्कू एकच फळ असं आहे की ते मगूस त्या सालीलाही जाऊ देत नाही आणि बियालाही जाऊ देत नाही, म्हणून त्याला चिक्कू म्हणते. तशी माणसं काही एवढी चिक्कू असतात, एवढी चिक्कू असतात की त्यांना स्वतःला खायचं सुद्धा माहीत नसतं. बस म्हणत नाही. काही माणसं असे माझ्या पाहण्यात येत. करोडपती माणूस सध्या नाही होता तर मी त्याच्यासमोर म्हणत होतो, पायात तुटकी चप्पल, अंगावर फाटकं धोतर, एक टोपी, ती पण तिला इस्त्री कधीच केली नाही, फक्त घडी मोडून तिचे म्हणून नेहमी हाताने नेहमी करतं हे करायचं. असं वाटत होतं की त्या माणसाला पाहिल्यानंतर अर्धी भाकर याच्या पदरात टाकावं, एवढा भिकारी घेऊ. वास्तविक पाहिलं तर 300 करता धनी, साधा माणूस नाही. लक्षात ठेवा, एवढे करोडपती माणसं तरी पण माणसं एवढे त्या ठिकाणी यानं वागतील, कृपणतेनं वागतील. एवढा पैशात जीव असतो त्यांचा, एवढा पैशात जीव असतो. तुका म्हणे धन, तुका म्हणे धन, धनासाठी देती प्राण. ते म्हणले वेळ आली, जीव गेला तर हरकत नाही, पण धनाचं संरक्षण केल्याशिवाय राहत नाही. स्वतःला खात नाही, घरच्याला खाऊ देत नाहीत, द्याय घ्यायचा तर संबंध येत नाही, वरून पाखरू जाऊ देत नाहीत घराच्या. कोणाला दारावर जर आलं तर त्याला भिकायला आला सांगितलं पुढे घेऊन, पैसा देत नाहीत, काही देत नाही. इतका धनावर प्राण. शास्त्रकारांनी याबाबतीत एक आख्यायिका असे सांगितले. एका गृहस्थाची घोडं बाजारात विकायला नेलं ते पोरानं. योगायोग असा आला की घोडं बाजारात उभं केलं, काय झालं त्याला कळालं नाही, चक्कर आली, ते खाली पडलं आणि घोडं मेलं. ते ज्या वेळेला घरी आला पोरगा त्यावेळेला म्हातारा दारात बसलेलाच होता. किती पैसे आले, काय नाही, किती केवढ्याला घेतलं होतं आपण, नफा किती पडला, मग त्याचा मोजमाप त्याचं चालूच होतं. दुप्पट झाले का नाही त्याचे, वर्षात दुप्पट व्हायलाच पाहिजे होते, म्हणून त्याचा हिशोब त्याचा झाला. इतक्यात पोरगा आला, हे थाप दे रे पोरा. मग सांगतो पुन्हा तुला गोष्ट काय सांगितली, तुला ताप दे. आणि इथंच राह, वावरात गिवरात कुठं जाऊ नको. विठाला विठाला विठाला. कारण मालक गेला असं नाही वावरात, ते म्हणतं त्यांना काही काम होत नाही, मग आता त्यांना आम्ही घरी ठेवतो, मळ्यातच थांबा म्हणतो. तिथं काही काम नसतं, लाईन आलं तर फक्त बटन दाबायचं, भुंड फोडायचं,
जनावरात हाणायचं, माणूस आलं तर बोलायचं, झालं. काही काम नाही त्यांना. विठ्ठल त्यावेळेला ते माणूस आला, पोरगा आला, घोडं बाजारात नेलं होतं, मात्र दारातच बसले होतं. ते म्हणले किती पैसे आले? हे म्हणलं काय बाबा, घोडं तिथं नेलं, मेलं. ते मेलं म्हणलं की म्हातारं चक्कर येऊन पडलं. त्याला वाटलं अरे बापरे, घोडं तर मेलं, पण म्हातारं मरते. ते म्हणला बाबा घोडं विकल्यावर मेलं. मग तर म्हातारं उठूनच बसलं, बरं झालं मला विकल्यावर मरू दे, काही होत नाही. इतका धनामध्ये जीव असतो काही काही माणसाचा, एवढे त्या ठिकाणी कृपण असतात माणसं. म्हणून शास्त्र सांगते एक वर्ग जगातला असा की तो कृपण आहे. जगातला दुसरा वर्ग आहे कृतघ्न वर्ग आहे. केलेल्या उपकाराची जाणीव ठेवीत नाहीत माणसं. एखाद्या माणसानं आपल्यावर उपकार केला तर वास्तविक आता त्याचा उपकार ठेवू नये. सज्जन माणसं उपकार करून घेतच नाहीत. पहिल्यांदा उपकार करून घ्या, आणि जर एखाद्या माणसानं उपकार केला त्याचा उपकाराची परतफेड केल्याशिवाय राहत नाही की आपल्यावर याचा उपकार नको. काही माणसं उपकार करून घेत नाहीत आणि केलेला उपकार त्या ठिकाणी ठेवीत नाहीत. त्याचं कारण आहे, उपकार एखाद्याचा करून घेणं म्हणजे आपलं पुण्य त्या माणसाला देणं. लक्षात ठेवा. घेत जाऊ नये कोणाचा उपकार, आपल्यावर ठेवी जाऊ नये, करून घेत जाऊ नये कोणाचा उपकार. जर आपल्याला जाणीव झाली त्याची, म्हणूनच माणसं सज्जन माणसं पानपोईवर पाणी पित नाहीत. अन्नदान जिथं चाललंय तिथं ते प्रसादच फक्त घेतात. माझं म्हणणं आलं की लक्षात तुमचं? प्रसादच घेतात फक्त. त्याचं कारण मला असा अनुभव आहे, असं सांगतो. एका गावामध्ये त्या माणसानं गावपंगत दिली होती. तितक्यामध्ये गावाला सगळ्या चुलबन आवतन होतं. ते म्हणले काही नाही, चुलबन आवतन आहे गावामध्ये. तितक्यामध्ये मी त्या माणसाच्या घरी बसलो होतो. घरचे माणसं त्याला म्हणले की जेवून घ्या. असे मला इथं जेवल्यावर तिथं काय जेवा पुन्हा? मी म्हणलं आहे का तिथं जेवायला जायचं, तिथे प्रसाद घ्यायला जायचे ना. तिथं जेवण नाही, इथं गावात नाही. तिथं नाही जेवण गेलं नाही जाऊ ते, झालं. प्रसाद म्हणून घ्यायचा, प्रसाद म्हणून घ्यायला जायचं, जेवायला म्हणून जायचंच नाही. लक्षात घ्या. विशेषत्व आहे. म्हणून माणसानं त्या कोणाचा उपकार करून घेत जाऊ नये. उपकाराची जाणीव जर झाली तर त्याचा उपकार परतफेड करत जा. उपकार कोणाचा करून घेणं म्हणजे आपलं पुण्य त्या माणसाला देणं. पण जगामध्ये अशी काही माणसं आहेत की उपकाराची जाणीव ठेवीत नाही. उपकाराची जाणीव न ठेवू द्या, पण निदान त्याच्यावर अपकार करू नये. निदान त्याची जाणीव ठेवू, त्याच्यावर बाकीचं काही करू नको ना. पण त्याचीसुद्धा जाणीव ठेवीत नाही. त्यालासुद्धा हात दाखवल्याशी ते राहत नाही. माणसं अशी काही शास्त्रकारांनी याबाबतीत त्या भस्मासुराची आख्यायिका दिली. महादेवाचा तो राक्षस होता, महादेवाचा भक्त होता, आणि दररोज चिता भस्म आणून द्यायचं त्याच्याकडे काम होतं. जुना काळ होता, 12 कोसावर दिवा लागत होता. त्याच्यामुळं भस्म आणायला त्याला फार वेळ लागत होता. कुठं माणूस मेले, कधी मेले, आणि ते ताजं भस्म आणायचं आणि देवाला लावायचं. त्याच्याशिवाय नैवेद्य दाखविता येत नव्हता, त्याच्याशिवाय जेवता येत नव्हतं. 12 कोस जायचा, माणूस कुठं मेले का म्हणून पाहायचा, त्याला जाळले का म्हणून पाहायचा, त्याची राख आणायचा, महादेवाला त्या ठिकाणी भस्म लावायचा, नंतर जेवायचा. खूप त्रास होला. त्यानं महादेवाला प्रार्थना केली की म्हणला मला खूप त्रास व्हायला याचा. 12 कोसावर जेवा लागतो. सध्याच्या वेळेला सारखी काही लोक नव्हते, आणि ते हे तर काही झालंच नव्हतं कोणाला. का आता झालं, आणि ते काय म्हणते त्याला, हो ते म्हणलं ते काही झालं नाही. तसं तरी झाल्यावर काही वाटत नाही. काही काही माणसं त्याच्यात ते खुश असतील. कमाल झाली काही त्या परभणीला सरपण विकणार होता. म्हणला यंदा सुकाळ झाला आपला. मी म्हणलं वा काय माणूस आहे तू. ते म्हणला खरं दरिद्र पार झाला. म्हणला नवीनच दुकान टाकलं. म्हणला मी म्हणलं मग तुझं असं काही म्हणणं आहे का? ते म्हणलं नाही महाराज तसं काही म्हणणं नाही, पण झालं म्हणलं. आता त्याला प्रकारे तेव्हा ते 12 कोसावर दिवा लागायला असायचा. त्याला भस्म आणायला त्रास व्हायचा, म्हणून महादेवाला त्यानं प्रार्थना केली. महादेवाने त्याला वरदानच दिलं. ते म्हणले मग असं कर, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील देव जवळून भस्म होईल, आणि त्याचं भस्म आणून देत जा. झालं. सोपी युक्ती सांगितली. याला मजा वाटली. काही नाही म्हणलं आता सोपं झालं. म्हणलं आता कवाय आपल्याला नुसतं 11ला जरी आपण घरून निघालो 11:30 आणि एखाद्या दिसन त्या माणसा डोक्यावर हात ठेवायला जाऊन भस्म होईल, आख उचलायची ना आणायची. म्हणलं दररोजचा हे उद्योग चालू होता. पण ते काही दुष्ट स्वभावाचे असतात, राक्षसी वृत्तीचे असतात. त्याच्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला ना. म्हणलं हे तर सोपं झालं आहे. मला हे सगळं. एके दिवशी महर्षी नारद त्याला दिसले समोर की लागली त्यांच्या डोक्यावर हात ठेवायला पळायला लागली. चालला. महर्षी नारद बाजूला झाले, अदृश्य झाले, बाजूला प्रगट झाले, पुन्हा बाजूला प्रगट झाले, अदृश्य होऊ लागले. महान शक्तिमान होते ना ते. काय साधा माणूस थोडं महर्षी होते. ते सामर्थ्यशाली होते. देवती ही बळे धरिला सायासे, रोनिया नाश उपाधीचा, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जग सोय जनार्दन, तेचे झाले सोय जनार्दन, तेचे झाले
मला थोडं पुढे जायचं असते, थोडा चुपच विठाला 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 सोये जनार्दन तेची झाले पूर्वपक्षी धातो धिक्कारिले जग सोयजन. त्या महात्म्यांनी सगळं सर्वस्वता त्याग केला असतो या लोकांनी. काहीच नाही, परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालं. जी देवामध्ये कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ती सत्पुरुषाकडे असते ना, त्याच्यामुळे त्यांना सगळंच जमत होतं. म्हणून ते अदृश्य होत होते, प्रगट होत होते, अदृश्य होत होते, प्रगट. पण हा त्रास, हा राक्षस होता, काही साधा बलवान माणूस नव्हता. प्रगट होणं यानं तिथे जाणं बरोबरच होऊ लागलं. अखेर शेवटला ना अर्धाला म्हणायला लागलं, चाललंय काय, तुला काय म्हणायचं आहे, कशामुळं? ते म्हणलं काही नाही, मला आज भस्म नेऊन द्यायचं आहे, महादेवाला खूप वेळ झाला आहे, 11:15 झालेत, मला 12ला भस्म नेऊन द्यायचे. आणि तुम्ही असे मला भेटलात की आजच भेटलात तुम्ही, याच्या अगोदर मला माणूस नाही भेटला असा. मी दिसलं की हात ठेवायचा आणि तेव्हा जळून भस्म व्हायचा. तुम्ही तर अदृश्य व्हायले, मला मेळ लागेल ना तुमचा. ते म्हणले काय चाललंय काय? ते म्हणले काही नाही, मला तुमच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे. ते हसले ते मोठे ना. ते म्हणले अरे माझ्या डोक्यावर हात ठेवूस तर ज्यानं तुला वरदान दिलंय त्याच्या डोक्यावर हात ठेवलं तर तिची पार्वती तरी मिळेल. माझा हिना घेऊन काय करणार आहेस तू? याच्या लक्षात आलं. ते मला हो ते सोपं आहे म्हणला. पळालं आणि तिकडं ते महादेवाकडे. ज्यांनी कृतघ्न याला म्हणते कृतघ्न, ज्यानं वरदान दिलं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचीच आहे. महादेवाला अंतर्यामी कळलं हे काही बरी गोष्ट नाही. आता न सांगता तुम्हा कळो येते अंतर, परिहार न लगे, विश्वंभर परिहार न लगे, महादेवाला कळलं की आपल्याच मागे यायले. महादेवालाही अडचण पडली. अरे बापरे म्हणे काय कमाले, मी वरदान दिलं, माझ्या डोक्यावर हात ठेवायची तयारी, याची तयारी झाली. विष्णूचा धावा केला आणि विष्णूला सांगितलं मला याच्यातून वाचवा. आता हे काही खरं नाही माझं, मी वरदान या माणसाला मीच वरदान दिलंय आणि हेच माझ्या डोक्यावर हात ठेवायला फिरायले, काय करावं? भगवान विष्णू चतुरा तू शिरोमणी, गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणी, धन्य तुझी गा विठोबा. भगवान विष्णूनं मोहिनीचं रूप धारण केलं ते तिथं आलं. त्या बाईला पाहिल्यावर याचं ध्येयमान हरपलं. काय करायचं काय नाही, डोक्यावर हात ठेवायचं, संपलं. त्या बाईला पाहणं याचं देवान हरपणं बरोबर झालं. त्याला वाटलं हे ती पार्वती कधी मिळणार आहे आपल्याला, त्याच्यापेक्षा ही मिळाली जवळचं सोडायचं आणि पलटायच्या पाठी मग कशाला लागायचं. बस तिला म्हणला की मला तुझ्याशी लग्न. ती म्हणजे मी लग्नासाठी आली, दुसरं काही कारण नाही, मला तुझ्याशी लग्न करायचं म्हणूनच आली मी इथं. ते सुंदर. पण ती म्हणली मी म्हणते तसं करतो थोडंसं, मग झालं, बाकी आपण लग्नच करणार. ते म्हणलं हो करतो. मग तिनं नाचायला सुरुवात केली, यानं नाचायला सुरुवात केली. तिनं नाचता नाचता ते याचं देव हरपून टाकलं. असवायचा कुठे, इथं नसतं जमत प्रमाण. तिचं देवान हरपलं, काही नाही. त्या मोहिनीनं स्वतःचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला, भस्मासुराने स्वतःचा हात डोक्यावर ठेवला. काय झालं ते देवाला माहीत, पुन्हा काही सांगायचं काम नाही. जळून स्वतः भस्म झाला. याला कृतघ्न म्हणते. विठाला विठाला विठाला. तिसरा प्रकार आहे कृतज्ञ,
केलेले उपकार माणसं जाणतात, केलेले उपकार ठेवीत नाहीत. ते माणसं उपकार आधी करून घेत नाहीत आणि एखाद्यानं उपकार केला तर ते त्याचा उपकार ठेवीत नाहीत. तोच अनुभव तुकोबरा अभंगाच्या पहिल्या त्यांना सांगू लागले. काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर, मज निरंतर जागविती काय देऊ त्यासी वारे उत्तराई, काय देऊ त्यासी वारे उत्तराई. मज निरंतर, मज निरंतर जागविती काय देऊ त्यासी वारे उत्तराई, काय देऊ त्यासी वारे उत्तराई. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. तुकोबारायांनी स्वतःचा अनुभव दर्शित केला. काही काही उपकार असतात, अनुभव असतात, त्या ठिकाणी ते अनुभव येते तर सांगता येतात. काही काही अनुभव असे असतात की ते अनुभव येत नाहीत पण सांगता येतात. आणि तिसरा प्रकार असा आहे, अनुभव आला तरी सांगता येत नाही. अनुभव येतो पण माणसाला सांगता येत नाही, बोलता येत नाही. तिसरा प्रकार असा आहे, काय अनुभव येतात आणि सांगता येते, काय अनुभव येत नाहीत पण सांगता येतात. वंध्यापुत्र कोणाला अनुभव आहे, शिश्रंग कोणाला अनुभव आहे, बागुलबा कोणाला अनुभव आहे. आपण एखाद्या लेकराला भीती दाखवतो, ते बागुलबा आला, ज्या भीती दाखवतो त्यानं माणसानं पाहिलं का बागुलबा, त्या लेकरानं पाहिलं का बागुलबा. बरं बागुलबा जो आहे तो दिसतो का. चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी. थोर थांबात गुरुगुरी, थोर थांबात गुरुगुरी, थोर थांबात गुरुगुरी, थोर थांबात गुरुगुरी. दैत्यवधिला मांडीवरी, दैत्यवधिला मांडीवरी, दैत्यवधिला मांडीवरी, दैत्यवधिला मांडीवरी. भक्त प्रल्हाद रक्षिला, भक्त प्रल्हाद रक्षिला, भक्त प्रल्हाद रक्षिला. प्रल्हाद रक्षिला. कृष्णा राहे रे मुकाला, कृष्णा राहे रे मुकाला, कृष्णा राहे रे मुकाला, कृष्णा राहे रे मुकाला. ते म्हणले तो बागुल आहे, तो परमात्मा संतांनीच पाहिला आणि संताला सांगता येतो. आपण जो बागुलबा व्यवहारामध्ये म्हणतो तो पाहिला नाही कोणी, अनुभव नाही त्या कोणाला, पण सांगत आहेत माणसं. शिष्यसंघ ते म्हणले सशाला शिंग असतील का, सशाला शिंग नसतेच. अनुभव नाही पण सांगता येतात, म्हणतात, अशातला प्रकार आहे. काही काय अनुभव येत नाहीत पण सांगता येते, काही काय अनुभव त्या ठिकाणी असतात आणि सांगता येते, आणि काही काय अनुभव असले तरी आपण सांगू शकतही नाही. लक्षात ठेवा. तसं या बाबतीत तुकोबारायचा जर विचार केला तर ते म्हणले अनुभव नाही का, अनुभव आहे पण सांगायसारखा नाही, सांगता येत नाही अनुभव. अहो एखाद्या माणसाला जर साखर खायला दिली, त्याला विचारलं कशी लागते, ते म्हणे गोड लागते. गोड लागते म्हणजे कशी लागते असं विचारलं तर पुन्हा काही सांगता येते का, नाही.
काही नाही, सांगता येत नाही त्याला. गोड लागते एवढंच म्हणतात, पण गोड लागते म्हणजे काय लागते ते म्हणले तुम्ही खाऊन पहा बाबा, बाकीचं काही मला माहीत नाही, एवढंच म्हणणार आहे माणूस. त्याला बरं काय संतांचे उपकार किती तुकोबाराय म्हणजे सांगता येत नाहीत, एवढे उपकार आहे संताचे. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. त्यांचे उपकार मला सांगता येत नाही. काही व्यवहारामध्ये परमार्थामध्ये अशा काही घटना आहेत, असे काही माणसं व्यक्ती होऊन गेले. परमेश्वरानं युगायुगाच्या ठिकाणी अशी काही व्यक्ती निर्माण करतो ज्यांचे फार मोठे उपकार आहेत. रविश्चंद्र घना वृक्षा नदी गावश्य सज्जना एते परोपकाराय युगे देवेन निर्मिता. प्रत्येक युगाच्या ठिकाणी भगवान परमात्मा या लोकांची निर्मिती करतो आणि त्यांचे फार मोठे आपल्यावर उपकार आहेत. रविश्चंद्र घना वृक्षा नदी गावश्य सज्जना. ते म्हणते रवी म्हणजे सूर्य, त्याचा फार मोठा उपकार आहे आपल्यावर. काय उपकार आहे? तो प्रकाश देतो आपल्याला, नेहमी करता प्रकाश देतो, अव्याहत प्रकाश देतो. त्याचे पैसे किती घेतो असं विचारलं तर नाही, बिचारा पैसे घेत नाही, काही नाही, अव्याहत प्रकाश देतो. आणि प्रकाश देतो म्हणूनच सगळ्याचं जीवन जगतो. जर प्रकाश नसता, दिवस निघाला असता, जीवन जगले नसते माणसं, एवढा त्याचा प्रकाश आहे ना. आता त्या प्रकाशाचा पुन्हा उपयोग व्हायला आहे, सौर ऊर्जा निर्माण व्हायली. ते म्हणले बाकीच्या तरी कोळशापासून, याच्यापासून, पाण्यापासून विजेला परेशान व्हावं लागत होतं तयार करायला, काही नाही. आता म्हणले पाट्या लावल्या की झालं, म्हणजे त्याच्यापासून प्रकाश मिळाला, त्याच्यापासून वीज मिळाली, त्याच्यापासून माणसं जीवन चांगलं जगण्यात येतं. पण त्या सूर्यानं कुणाकडून तरी काही मागितलं नाही आणि तो मागत नाही. माऊलीत असं वर्णन केलं आहे, बिंब तरी बसके एवढे परी प्रकाशात त्रैलोक्य थोकडे. ते म्हणले सूर्य दिसायला हातात बसकेत बसन असं आपल्याला वाटतं, पण प्रकाशाचा जर विचार केला त्रैलोक्यभर त्याचा प्रकाश पडलेला आहे. एवढा तो प्रकाशमान आहे. त्याच्यासारखा प्रकाशमान ग्रह पुन्हा कोणता विश्वामध्ये नाही. म्हणून शास्त्र सांगतं आकाशात विरत्नानी शयने श्री रत्नानी विशेष विठाला 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 ते म्हणजे आकाशात रवी हेरत नाही. आकाशात रविरत्नानी सभारत्नानी पंडिता. सभेमध्ये पंडित हेरत नाही, शयनगृहामध्ये स्त्री हेरत नाही आणि घरामध्ये बालक हेरत नाही. हेरत नाहीत म्हणजे आकाशातलं हे रवी हेरत नाही. प्रकाशमान ग्रह आहे, त्याचे फार मोठा उपकार आहे. पण त्या ठिकाणी तो उपकारच करतो, उपकाराच्या बदल्यात आपल्याकडून काही घेत नाही. परमेश्वराने त्याची निर्मिती केली. रविश्चंद्र, चंद्राचा जर विचार केला तर चंद्रसुद्धा फार मोठा उपकार आहे आपल्याला. तो सुद्धा प्रकाश देतो. वनस्पती त्या चंद्रामुळे जगतील, लक्षात ठेवा. त्या चंद्रातून अमृताचा ज्यावेळेला वर्षा होतो, त्या अमृताच्या वर्षावर हे जगते वनस्पती. नाही तर भर उन्हाळ्यामध्ये आंब्याला पाणी फुटणं साधी गोष्ट नाही. भर उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी त्याला आंबे येणं, आपण पाणी किती घातलं म्हणजे किती फळं येते झाडाला. तुरीला याला त्या पाणी घालतात माणसं, ज्वारीला पाणी घालतात, लवकर त्या ठिकाणी बी लवकर येत नाही, फळं लवकर येत नाही. पण त्या आंब्याला उन्हाळ्यात फळं येतात, उन्हाळ्यात पाणी फुटली. कोण त्याला पाणी घालतं, कोण पाणी देतं त्याला? एखाद्या वेळेला एखाद्या इमारतीवर, एखाद्या मंदिरावर बारीक असं रोपटं उगवतं पिंपळाचं, लुसलुसीत दिसतं. भर उन्हाळ्यात पाणी घालून एवढं ताजं कोणतं दिसणार नाही, एवढं ते उंच असतं त्या शिखरावर, पण लसलसीत दिसतं, ताजं झालं. त्याला कोण पाणी घालतं? कोण नाही. परमेश्वराव्यतिरिक्त दुसरं पण चंद्राचा अमृताचा वर्षावच त्या रीतीने होतो, त्या वृक्षाला तो जगवतो. एवढंच नव्हे, किती जरी माणूस जरी त्या ठिकाणी रोगी असला, तो जर त्या चांदण्यामध्ये नेला काही अंशी त्याचा ताप निवृत्त होतो. लक्षात ठेवा. चंद्र एवढा शीतल आहे, चंद्राचा प्रकाश एवढा शीतल आहे, एवढा शांत आहे, एवढा शांत आहे की त्यावेळेला शरद ऋतू जर चांदणं असलं तर प्रकाशमान तर असतोच, शीतल तर असतो, पण प्रकाशमान असतो. पृथ्वीवर सुई जरी पडली तरी दिसती, एवढा त्याचा प्रकाश आहे. त्यानं त्याच्या बदल्यात काय घेतलं जगाकडून? ते म्हणे नाही, काही नाही घेतलं. रविश्चंद्र घना वृक्षा, ढगाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी ते आकाशात येते, वर्षाव करते, पृथ्वीवर सगळ्यांचा आनंद करते. पाऊस पडला नाही तर माणसाला त्या ठिकाणी बरं वाटत नाही. त्या विचारलं होतं भोजराजाने एकदा की 9 नक्षत्रातले 27 नक्षत्रातले पावसाचे 9 नक्षत्र जर वजा केले तर शिल्लक किती राहिले? बाकीचे म्हणले 18. पण सांगणाऱ्यानं असं सांगितलं की ते मला काहीच नाही राहिलं. जर हे पाऊस जर पडला नाही तर बाकीच्या नक्षत्राला काही किंमत नाही, एवढी त्या ठिकाणी त्या ढगाला किंमत आहे, त्या वर्षावाला किंमत आहे. म्हणून त्यांनी जगाकडून काय घेतलं? ते म्हणले काही घेत नाही. परमेश्वराने युगाच्या ठिकाणी निर्माण रविश्चंद्र घना वृक्षा नदी गावश्य सज्जना. त्याप्रमाणे ते म्हणले नदीसुद्धा जगावर फार मोठा उपकार करते. का पुखित पापताप का फिड
कुठं गेलास तू मला समजत ना, लक्ष देणार आहे विठाला 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 का फेड ते चालू नाही वाटतं, त्याच्यामुळे लक्ष त्याचं अर्ध कमी झालं त्याच्यातलं. का फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे. ते म्हणले ज्यावेळेला नदी वाहती त्यावेळेला भोवतालच्या झाडाचं रक्षण पालन पोषण करते, आलेल्या माणसाची तहानलेल्या माणसाची तहान निवृत्त करते, एवढी तिची किमी आहे. लोक त्याच्यामध्ये स्नान करतात, लोक त्या ठिकाणी जनावर धुतात, लोक त्या ठिकाणी खूप तिचा उपयोग करतात नदीचा. ती कोणाकडून काय घेते ते म्हणले कोणाकडून काहीच घेत नाही. नदीश्चंद्र ते म्हणले गाय उपकार आहेत, तिथं फार मोठे जगावर उपकार आहेत. तिनं काय घेतलं ते म्हणले काय घेतलं नाही, तिला फक्त पोटालाच लागतं, काळजी लागतं, बाकी लागतं. आणि ती गवत खादी पुन्हा ते तशातला काही प्रकार नाही, काही द्या दररोजचं अन्न खाऊ घाला अशातला काही प्रकार नाही. त्याच्या प्रकारे 6वा माणूस आहे तो म्हणजे सज्जन. सज्जनाचा जगावर फार मोठा उपकार आहे. काय केले सज्जनांनी या ठिकाणी, त्यांनी देवाचं दर्शन करून अदृश्य शक्ती जगाला जी आहे परमेश्वराची ती दर्शमान केली. अदृश्य दर्शने संताचे या, अदृश्य दर्शने रविदी रविदीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संताची. देव घ्या कोणी देव घ्या कोणी ऐताला विश्व घरपासून. हे म्हणले एवढा उपकार आहे संताची या विश्वावर, फार मोठा उपकार आहे. म्हणून तुकोबाराय म्हणले त्यांचा उपकार आपल्याला सांगता सुद्धा येणार नाही, एवढा त्यांचा उपकार आहे. संताचा उपकार संताचा उपकार संताचा उपकार संताचा उपकार वर्णावया नाही पार वर्णावया नाही पार अपना सारी गरिती अपना सारी गरिती वर्णावया नाही पार वर्णावया नाही पार अपना सारी के करिते अपना सारी के करिते. ते म्हणले त्यांचा उपकार वर्णन सुद्धा का. लोह परिसाची नसाहीची उपमा. ते म्हणले परिसाची उपमा सुद्धा यांना देता येत नाही. परिस काय करतो म्हणजे जास्तीत जास्त लोखंडाचं सोनं करतो एवढं करायचं, पण परिस करू शकत नाही. सत्पुरुषाचा जर विचार केला तर ते स्वतःचा संतच करते त्या जवळच्या माणसाला. मग तो का जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी. काय घटना आहे त्या भक्तिशास्त्राने दिली. एक नावेमध्ये एक सत्पुरुष जात होते आणि ते नावेमध्ये जाता जाता काही टार्गेट माणसं होते. त्या माणसाचे केस ओढीत होते, कपडे ओढीत होते, त्याला त्रास देत होते, त्याला बोलत होते, खूप त्रास देत होते. पण ते शांत चित्तानं तो सहन करीत होता. त्याला गंगेच्या पलीकडे जायचं होतं. त्याला मनामध्ये विचार आला, घटकाचा एक प्रसंग आहे, त्रास देऊन देऊन काय देणार, नदी पलीकडे गेले की ते आपल्या वाटाला जाणार, आपण आपल्या वाटाला जाणार, काय करायचं. त्यांचा फार मोठा विचार असतो, शांततेनं सहन करते, खूप शांतता धरली त्यानं. अखेर शेवटला त्याचे कपडे वाढायला सुरुवात केली. देवाला सहन नाही झालं. देवाचा अपमान केलेला देवाला सहन होतो, देवाची निंदा केली तर देवाला सहन होती, पण सत्पुरुषाची निंदा केली देव सहन करीत नाही. हरिभक्ताची कोणा न घडावी निंदा, साहात गोविंदा नाही त्याचे. देवाला ते सहन होत नाही. नाव अर्ध्यात आली, आईन धारात नाव आली, देवाला सहन नाही ना. भगवान परमात्मा प्रगट झाले
त्याला दिसू लागले फक्त त्या महात्म्याला, बाकीच्या काही दिसत नव्हते. आणि त्या महात्म्याला ते म्हणले एवढा त्रास सहन केला, एवढा त्रास सहन केला, कमाल आहे का नाही तुमची? अहो का तुम्ही नुसतं म्हणलं तर काही होणार आहे ना, यांना सरपण लागायचं नाही. नुसतं तुम्ही जर म्हणले ना यांना हे जागेवर जळून खाक होणार आहेत. तुम्ही काय कमाल एवढी तुमची? मी असं करतो आता, तुम्हाला नाही करतात, मी नावच पलटी करतो आता, यांना कोणालाच वाचू देत नाही, मलाच नाही सहन होत यांचं एवढं पाप करे. हे तुम्हाला बोलायलेत ना, सगळ्याला खपून टाकतो, ठेवीत नाही. ते महात्मा हसला. ते म्हणला मग त्या नावाला पलटी करू तर यांच्या बुद्धीला पलटी देणार आहे. अरे कशाला नाव पलटी काय करतो, यांच्या बुद्धीला पलटी दे. ते मला बुद्धीला पलटी द्यायला यांना मला मारता यायचं नाही ना. पुण्य सारा वया भेटी देव ऋषी वधे बाळकाशी ठेवून पुण्य सारा वया भेटे वधे बाळकाशी ठेवून वधे बाळकाशी ठेवून वधे बाळकाशी ठेवून पुण्य सारा वया भेटे पुण्य सारा वया भेटे देव ऋषी वधी बाळकाशी. धर्माची ती मूर्ती आणि पाप पुण्य तुझ्या हाती. परमेश्वराला कोणाकडून पाप करून घ्यायचे, कोणाकडून पुण्य करून घ्यायचे, परमात्मा बरोबर करून घेतो. त्याप्रमाणे त्या माणसाला बुद्धी देतो. वास्तविक पाहता पाया पडावा एखाद्या माणसाच्या लात मारून ये, पण माणसाला बुद्धीच होती लात मारण्याची. परमात्मा त्याला बुद्धी देतो. कुंभकर्णानं फार मोठी तपश्चर्या केली, त्याला काय निद्रा मागायची होती का, झोप मागायची होती का? एवढा मूर्ख होता का देव? पण परमेश्वरानं त्याच्या जीवेवर सरस्वतीला वास करायला लावला आणि इंद्रपद म्हणूच दिलं नाही त्याला, निंद्रपद म्हणायला लावलं. कोणाकडून पाप करून घ्यायचे, कोणाकडून पुण्य करून घ्यायचे, परमात्मा करून घेतो. पण संतांच्या बाबतीत जर विचार केला तर ते देवाला ते मागं सारते. ते म्हणते जगाची उत्पत्ती केली एवढं तुझं काय, आम्ही तू बाजूला होय, आता बाकीचं आम्ही सगळं करून घालू. मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती मज निरंतर काय सांगू काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता काय सांगू आता काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती काय जावे काय जावे त्याची व्हावे उतराई काय जावे त्याची काय जावे त्याची काय जावे त्याची व्हावे उतराई काय जावे त्याची. मज निरंतर जागविती. भक्तीची जागृती, ज्ञानाची जागृती, कर्माची जागृती संत करून देते. कोणतं कर्म करायचं आहे, कोणतं कर्म करू नये, काय करावं, काय करायचं नाही. वेदानं चांगल्या प्रकारे वेदाची उत्पत्ती झाली. त्यामुळे संतांनीसुद्धा शिकवण तीच दिली. वेद जो सांगतो ते सुद्धा संत सांगते. आणि त्यांचं वाचा बोलो वेदांनी आणि करू संती केले ते, म्हणून त्यांनी करून दाखवलं. कर्माची जागृती कशी असते, ज्ञानाची जागृती कशी असते, वेदाची जागृती त्या ठिकाणी कर्माची जागृती कशी असते करून दाखवते. ते कोणा बोलून दाखवत नाहीत. आणि त्यांच्या सहजा करण्यामध्ये सहजासहजी होतं. नाथ महाराजाकडे एक फकीर आला आणि ते म्हणला ज्ञान का म्यान क्या होता है, म्हणजे ज्ञान कशात राहतं म्हणला. नाथ महाराज हसू आलं. ते म्हणले थांब थोडा. तिथं एक मुलगी होती लहानशी. ते म्हणले जाय घरात आणि 2 भाकरीन कालवून आण बरं. ते आणलं, 2 भाकरीन कालवून आणून त्याच्या पदरात टाकलं. ज्ञान का म्यान येई होत आहे म्हणजे. एवढ्यासाठी करायचं, जर काही करायचं नाही म्हणजे एवढ्यासाठी करायचं. ज्ञानवान त्यालाच म्हणे जाऊ, तो परोपकार करतो त्याला ज्ञानी म्हणून. भर उन्हाळ्यात पाणी पिऊ द्यायचं नाही, पाणी प्यायला आलं तर कोणाला पाणी द्यायचं नाही. काय करायचं त्या ज्ञानाला?
किती ज्ञानी आहेस, काय करायचं आहे, काही नाही. हे समजायला पाहिजे. व्यवहारसुद्धा समजला पाहिजे. प्रत्येक जीवावर प्रेम करावं हे सुद्धा समजलं पाहिजे. ज्ञानाची जागृती झाली पाहिजे, कर्माची जागृती झाली पाहिजे, भक्तीची जागृती झाली पाहिजे. माणसाला हे कळा, बाई किती स्वरूपाने याला की किंमत नाही, बाई किती चांगलं वागती याला किंमत आहे. लक्षात ठेवा. माणूस किती पारमार्थिक आहे याला किंमत नाही, त्याला किती पाठ आहे याला किंमत नाही, त्याला गाथा फार मोठा पाठ याला काही किंमत नाही, त्याला तालस्वराचं ज्ञान याला काही किंमत नाही, त्याची भावना किती येते, वागणूक किती आहे त्याची याला किंमत आहे. वागणुकीला किंमत आहे, लक्षात ठेवा. बाकीच्याला काही किंमत नाही. त्यातला हिशोब आहे सगळा. ज्ञानाची जागृती, कर्माची जागृती, भक्तीची जागृती झालीच पाहिजे. प्रत्येक माणसाला हे कळलं पाहिजे. कळवून देण्याचं काम फक्त संतच करते, बाकी कोणीच करीत नाही. देवसुद्धा करीत नाही. देवसुद्धा एवढा बेकार आहे. तुम्हाला मी आत्ता सांगितलं की एवढा बेकार आहे, एवढा बेकार आहे. त्या कंसाला काही लेखनं मारायची होती का देवकीची? काही अर्थाने समज नव्हता ना. यानंच नारदाला सांगितलं याच्याकडून बालहत्या करून घे म्हणून. देवच करून घेतो, देवच हे करायला लागतो. म्हणूनच त्याला प्रार्थना करावी लागते. दुर्बुद्धी ते जना, दुर्बुद्धी ते जना, दुर्बुद्धी ते जना, दुर्बुद्धी ते जना. कदा नुपदो नारायणा, कदा नुपदो नारायणा. उपदो नारायण, सदा उपदो नारायण, सदा उपदो नारायण, सदा उपदो नारायण. थांबा थांबा. दुर्बुद्धी काय दुर्वृत्ती ते म्हणा कदा ठेवची बरे. हां हां ते म्हणला उपजो म्हणा विठाला विठाला विठाला. अर्थात आण कधी दुर्बुद्धी ते म्हणा आणि कदा नुपजो नारायणा, म्हणजे कधीच बुद्धी आम्हाला दुर्बुद्धी देऊ नको अशी त्याला प्रार्थना करायची. प्रार्थना करणारे संत आहेत आणि संताकडूनच करायला लागतील. सामान्य माणसाला सुद्धा जमत नाही. काय करावं धर्माच्या आचरणात वर्माच्या बाबतीत फार मोठं बारकाव आहे. वर्म कळायलाच पाहिजे. ते सामान्य माणसाला वर्म कळतही नाही, लक्षात ठेवा. संताशिवाय ते वर्म कळतच नाही. संताकडूनच देवाकडे जावं लागतं. तुम्ही आम्ही जरी मागायचं झालं तर संताकडूनच मागावं लागतं. तुम्हाला आम्हाला मागायचं सुद्धा माहीत नसतं काय मागावं. जास्तीत जास्त मागायचं झालं तर वाढावे संतान, ग्रही व्हावे धनाने, एवढीच त्या म्हणतात ना सरड्याची धाव, बस. बाकीचं काही नाही. आपल्याला एवढंच कळतं, संसारच कळतो आपल्याला, काही बाकीचं कळतच नाही. म्हणून ती संताकडूनच मागावं लागते, संतालाच म्हणावं लागतं, संताकडूनच ते मागवावं लागतं, तरच आपल्याला कळतं. एरवी कळत नाही. म्हणून संताकडून दुर्बुद्धी ते म्हणा, कदा नुपजो नारायण. संतांनी म्हणावं नंतर आपण म्हणावं. काय दुर्बुद्धी काय सद्बुद्धी काय हे सुद्धा आपल्याला कळत नाही. ते कळून सुद्धा संताकडून घ्यावं लागतं. म्हणून तुकोबाराय म्हणले काय द्यावं हे सुद्धा आपल्याला कळत नाही. काय द्यावं तुम्हाला आम्ही, म्हणजे तुमच्या उपकारातून तुमची परतफेड होईल. अभंगाच्या दुसऱ्या त्यांना सांगू लागत महाराज. काय द्यावे त्याची व्हावे उत्तराई, 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 काय द्यावे त्याची व्हावे उत्तराई. देवीचा हा पायी जीव थोडा, देवीचा हा पायी जीव थोडा, काय द्यावे त्याची व्हावे उत्तराई, काय द्यावे त्याची व्हावे उत्तराई. देवीचा हा पायी जीव थोडा, देवीचा हा पायी जीव थोडा, काय द्यावे त्याची व्हावे उत्तराई, काय द्यावे त्याची व्हावे उत्तराई. काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेविता हा बाई जीव थोडा. थोडा जीव ठेवणं म्हणजे अर्धा ठेवणं असा प्रकार आहे का? नाही. ते म्हणले एखादा माणूस जर रस्त्यानं चालला तर माणूस म्हणतो थोडंसं इकडे या बरं. काय म्हणायचं म्हणजे अर्धा इकडे येतून अर्धा तिथं राहतो का माणूस? नाही, थोडा वेळ द्या असं म्हणायचं असं. तसं ते म्हणले जीव ठेवणं काय नाही, थोडी गोष्ट आहे, फार गोष्ट नाही. पण ते म्हणले जीव ठेवणं सुद्धा थोडाच आहे त्यांच्या बाबतीत. जीव जरी त्यांना अर्पण केला तरी कृतज्ञता तेवढी यांची एक त्या उपकाराची परतफेड आपल्याकडून होणार नाही. ते सहज बोलता बोलून जाते आणि ते उपदेश असतो. काल पौर्णिमा झाली, संध्याकाळची वेळ होती, त्या महाराजाला नारळ द्यायचं होतं. नारळ कशामुळे देते माहिती आहे का? नारळ कशामुळे देते? फार मोठा सत्कार असतो, सत्कार करायचा असतो म्हणून नारळ देत नाही. आता तुम्ही लवकर झालं निघा म्हणून द्यायचं असतं नारळ. नारळ फार मोठा हे नाही, काही नाही. त्याच्या पाठीमागाला उद्देश असतो.
सांगू का तुम्हाला, आता जेवायला बसल्यावर मालक दिसतो पंक्तीला एखादा आणि ते म्हणतो सावकाश जेवा बरं का. सावकाश जेवायचा अर्थ काय आहे? सावकाश जेवायचा अर्थ काय? नमन होऊ द्या असा करा. सावकाश अवकाश ठेवून जेवा, म्हणजे अर्धच जेवा, पोटभर जेवू नका. आता जरी जेवला तुम्हाला आत्ता जेवायला बोलावलं तेवढंच जेवण गेलं पाहिजे, एवढं जेवा. सावकाश अवकाश ठेवा पोटामध्ये, म्हणजे अर्ध पोटी जेवायचं, राहिलेल्या अर्धा भागामध्ये पाणी आणि चतकर भागामध्ये हवा बसली पाहिजे. नाही तर उठता येत नाही असं जेवू नका असं म्हणायचं असते. सावकाश जेवा. ते अर्थ शब्दाचे वेगवेगळे असतील. मला हसू येते एखाद्या वेळा बोलणं, म्हणजे माणसाचं ते ऐकावं. ते म्हणतो सावकाश होऊ द्या बरं का, सावकाश होऊ द्या बरं का. मी म्हणलं ते सावकाश होऊ द्या म्हणजे अर्धच जेवा. ते लक्षात ठेवा. ते म्हणतो अर्धच जेवा आणि अर्धा भाग त्याच्यातला चतकोर भाग पाण्याला राहू द्या आणि चतकोर भाग हवा जायला राहू द्या. नाही तर तुम्हाला उठता यायचं नाही, उठलं तर सुपारी फोडायला आडकीता लागायचा नाही असं जेवू नका. काही काही माणसाला सुपारी उठल्यावर आडकीता, ते सुपारी फोड आडकीता लागत नाही ते म्हणते. असं पोटावर हाणल्याबरोबर फटकन फुडली पाहिजे सुपारी, फेकून हाणल्याबरोबर. इतकं जेवलं पाहिजे. ते म्हणले नाही सावकाश जेवा. अशातला काही अर्थ जे ठेविता हा पायी जीव थोडा. थोडा म्हणजे जीव ठेवणं सुद्धा थोडा आहे, एवढे त्यांचे उपकार आहे. ते सहज बोलता म्हणून ते नारळ देऊ लागलो. नारळ देता देता त्याच्यावर आता जाण्या येण्याला पैसे लागते, इथे लागते, सगळंच विचार करायला लागतो ना. ते महाराज म्हणले नाही नाही महाराज तसं कशाला, फक्त आम्हाला पेट्रोल पुरते पैसे द्या. मी म्हणलं पेट्रोल तुम्ही कशाला चिंता करतात? ज्यांना आणलंय तुम्हाला ते पेट्रोल टाकणं, तुम्हाला कशाला पैसे मागेन ते पेट्रोलचे? ज्यांना आणलंय ते पेट्रोल टाकेन, तुम्हाला कशाला मागे? ते घ्या इकडे पैसे. नाही नाही तसा हिशोब नाही म्हणले. ते मोजू लागलो मी उगाच म्हणायला की एवढं असा हिशोब बोलण्यात माणसाचा उपदेश होतो. म्हणून शास्त्र असं सांगतं, काही काही माणसं सहज उपदेश करते. एक सत्पुरुष होते, ते नामस्मरण नामचिंतन करतो, पण कधी कोणाला मागत नव्हते. खायला सुद्धा मागायचं नाही, कधीच मागायचं नाही. दुपारी पण पोट भरल्याला पोट दिलं परमेश्वरानं, खायला लागतंच ना. दुपारी जरी झाला संन्यासी तरी 2 प्रहरी तोंडवासी, जेवायला लागतंच ना. कोणाला लागतं? सगळ्याचा त्याग करतो माणूस, पण पोटाचा त्याग करता येत नाही. मग ते महात्मा काय करायचा? समोर काही दिसलं एखादा पाला गिला झाडाचा तर ते खायचा. एखाद्या वेळाला जर शहर असलं काही असलं त्याला काही दिसायचं नाही. एक दिवशी 12 वाजले, त्याला भूक लागली, काही दिसेना. पण एक माणूस इमारतीवर बसला होता माडीमध्ये आणि केळं खात होता. केळं खाल्ल्यानंतर गॅलरी म्हणून ते केळंचे सालपटं खाली टाकीत होतं. मग त्या महात्म्यानं विचार केला की सालपटं खायला काय हरकत नाही, आता यानं फेकून दिले, काय हरकत आहे खायला? याचं काही पैसे मोजायचे काम नाही, काही नाही, त्याला त्रास नाही, आपल्याला त्रास नाही. ते उडी मारली त्यानं कंपाऊंड वॉलमध्ये आणि ते सालपट टाकलं, हे आपलं खाऊ लागलं सालपट. त्याला वाटलं खाल्लं की निघायचं झालं. त्या माणसानं पाहिलं सालपट खाल्लं, त्याला राग आला. ते मला हे सालपट खायला काय झालं तुला, कशामुळे खातो सालपट काय? ते शिवाय देऊ लागला वरून. ते महात्मा काही नाही, लाभ बरकत म्हणून पोटला भूक लागली होती, आपलं सालपट खातच होतं. अखेर शेवटला त्याला राग आला, ते खाली आलं आणि त्या महात्म्याला 2 थापडा दिले. मारत ते म्हणला कशाला उडी मारली सालपट खायला? मग तो हसू लागला पुन्हा, तरी पण सालपट खाऊ लागला, हसू लागला. त्यालाच नवल वाटलं, मी याला शिव्या दिला तर राग आला नाही, याला मारायला होतं, हे हसायले काय कारण आहे? ते म्हणला तुम्हाला हसायला काय झालं? मी मारायला ना तुम्हाला, तरी तुम्ही हसायला. ते म्हणला मला याचं हसू यायले, सालपट खाणाराला जर एवढा मार आहे तर केळं खाणाराला किती मार असेल याचा मी विचार करायला. परमेश्वर तुला किती मारेन याचं मला हसू यायले. मला दुसरं काही काय नाही, सहज बोलणं नाही, हित उपदेश आणि करुणी साया शिकवती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली